काळवटी तांड्याहून सुरेश मनोहर राठोड यांचे सोयाबीन जवळजवळ 70 सोयाबीनचे पोते घेऊन अंबेजोगाईच्या दिशेने येणारा ट्रॅक्टर अचानक दरीत कोसळला. यात जीवितहानी नसून सोयाबीनची मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात कळताच सामाजिक कार्यकर्ते रवी भैया जोगदंड व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली व अपघातस्थळी शक्य होईल तेवढी आपल्या परीने मदत केली. त्यामुळे रवींद्र भैया जोगदंड यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. नमस्कार. हे आमचा भाऊचा ट्रॅक्टर आहे सुरेश मनोहर राठोड म्हणून. ही अंबेजोगाईला जात होता ट्रॅक्टर. तर हे खाली पडलेलं आहे दरीत. कमीत कमी 70 हे होते पोते, त्यामध्ये फक्त 25 पोते राहिलेत. बाकीच्या पोत्याचं सगळं नुकसान झालेलं आहे. नाव काय त्यांचं? सुरेश मनोहर राठोड नाव आहे. सूर्यकांत मनोहर राठोड. बरं काळवटी आपले. हा, काळवटी. बरं. हे बरंचसं नुकसान झालेलं दिसायलंय. हे सर्व ग्रामस्थ इथं जमलेले आहेत सगळे. तुम्हाला अपेक्षा शासनाकडून? आमची भरपाई भेटली पाहिजे, दुसरं काही नाही आमचं. बाकीच्या कट्ट्याची रस्त्याचं काही प्रॉब्लेम? रस्ता बांधून घ्यायचं असते. कटार राहिलं असतं ते खाली कशाला आलं असतं.